हाय हॅलो नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण जे शिकणार आहे ना, तर आपण सिल्क थ्रेड धाग्यापासूनच डिझाईन कशी करायची। जर समजा आता आपल्याला प्लेन कापड आहे, देवी सिल्कचं वगैरे ब्लाउज पीस आहे आणि त्याला आपल्याला कॉर्नरला म्हणजे साईडला डिझाईन टाकायची आहे, गळ्याला डिझाईन टाकायची आहे प्लेन कपड्यावर, तर आपण सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीत डिझाईन शिकणार आहोत। तर आपल्याला सुरुवातीला बघा काय करायचं आहे, आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे। हे बघा, आणि आता आपण याला काय करणार आहे, इथे बघा आपण तुम्ही कॉइनचा वापरही करू शकता राऊंड बरोबर मापात येण्यासाठी। हे बघा, ही डिझाईन आहे। हे बघा, तर आपण आता ही जी डिझाईन आहे ना, हे बघा, ही डिझाईन आपण हे बघा, ही जी डिझाईन आहे ना, तर इथे आपण या डिझाईनला आता तयार करणार आहे। ही डिझाईन जी आहे ना, ही आपण जर समजा आपण प्लेन साडी वगैरे घेतली तरी पण आपण ही कटवर्कच्या स्वरूपात इथे कॉर्नर म्हणजे एक साईडला टाकू शकतो। आणि जर समजा आपण प्लेन आपलं जर देवी सिल्कचं वगैरे ब्लाऊज असेल तर त्याच्यावर पण आपण स्लीव्जला किंवा गळ्याला ही डिझाईन घेऊ शकतो। खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते। ही डिझाईन आपण आता तयार पेन्सिलनी आपल्या म्हणजे कपड्यावर ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही याच्यासाठी आपण या पुंगळ्यांचा वापर केलेला आहे आणि सिल्क थ्रेडचा धागा सुईमध्ये ओवलेला आहे। तर ही डिझाईन आहे ना, दिसायला खूप सुंदर अशी दिसते। आणि याला आपण समजा प्लेन आपण जर समजा ब्लाऊज किंवा साडीला पण आपण साडीला काठाच्या स्वरूपात ही डिझाईन घेऊ शकतो आणि ब्लाऊजवर पण खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते बघा स्लीव्जला। तर बघा, तुम्हाला जर आपण लवकरच मॅट रंगोलीचे पण आणि फॅब्रिक पेंटिंगचे पण क्लासेस चालू करणार आहोत, कारण आता गौरी गणपतीचा वगैरे सण झाला तर अजून भरपूर असे सण येणार आहे। दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर संक्रांत आहे, आपले सण बघा चालूच राहतात। तर त्यामुळे पण आपल्याला मॅट रंगोलीचा भरपूरसा उपयोग होईल। तर आपण आता मॅट रंगोलीचं पण लवकरच चालू करणार आहे, कारण ट्रेड आहे। पण कसं असतं, ट्रेड आहे तर सर्वच काही शिकतात, पण नवीन येतं परत जुनं जातं परत तेच येतं। बारीक सुई घेतलेली आपण, जी आपण मोत्यांच्या ज्वेलरीसाठी वापरतो ना, ती सुई घेतलेली आहे। आणि हे बघा, आपल्या ह्या पुंगळ्या आहेत, तर पुंगळ्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। आणि हे बघा, पुंगळ्या अशा घेतल्या ना आपण, पुंगळीला तर बघा इथे आपण पुंगळी टाकलेली आहे। हे बघा, आता पुंगळी आपण इकडे टाकली ना की इथून आपल्याला परत सुई खाली टाकायची आणि एक लक्षात ठेवायचं की पुंगळी आपली, आणि आता बघा परत इथे सुई वर काढायची। सुई जर वर काढली नाही इथे आपण, तर एक लक्षात ठेवायचं की जी पुंगळी आहे ना, ही आपली या साईडलाच असली पाहिजे। म्हणजे हे बघा अशी। आता आपल्याला पुंगळी आपण इथे घेतली की आता आपल्याला काय करायचं आहे, परत दुसरी पुंगळी घ्यायची। आता दुसरी पुंगळी घेतली की ती पुंगळी आपल्याला इथे हे बघा अशी ठेवायची
आडवी घ्यायची अशी इथे आणि परत इथे आपल्याला सुई टाकायची आणि इथून आपल्याला परत सुई वर काढायची. म्हणजे काय होतं हे बघा अशी. म्हणजे मग इथे आहे ना आपली अशी छान आडवी आडवी वर डिझाईन तयार होत चालते. हे बघा आता इथे पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपल्या पुंगळ्या आहेत ना हे बघा, आणि पुंगळी पण बघा ही जी आहे ना ही सारखी असली तर याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते सारखं येतं. आता इथे थोडी मोठी पुंगळी आली की डिस्टन्स बघा थोडंसं जास्त आलं. तर इथे आपण पुंगळी ओवलेली आहे. तर आता आपली पुंगळी बघा ही खाली आहे. तर आपल्याला खाली नकोय पुंगळी, आपल्याला काय करायचं आहे, पुंगळी आपली इकडच्या साईडला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करायचं, पुंगळी पहिले सुरुवातीला तिथे अशी खाली टाकून घ्यायची, बरोबर आहे. आणि इथनं आता आपल्याला सुई जी आहे ना ही खालून आपल्याला वर टाकून घ्यायची आहे. परत त्याच्यानंतर आपल्याला आता हे बघा आहे ना, आता इथे पण आपण तसंच करणार आहे. पहिले आपण सुई आत नाही टाकायची, पहिले आपल्याला काय करायचं, पुंगळी घ्यायची. पुंगळी घेतली की ही पुंगळी आहे ना आपण डायरेक्ट इकडे ठेवायची खाली, सुई आत टाकायची आणि सुई आत टाकल्यानंतर लगेच सुईला खालून असं हे बघा बरोबर इथे घ्यायचं आणि ही डिझाईन अशी इथे करायची. तर या पद्धतीनेच आता आपल्याला ही डिझाईन कंटिन्यू करायची आहे. तर हे बघा ही पुंगळी आता आपली इकडे गेली. तर आपल्याला ही पुंगळी इकडे नको जायला, कारण काय असतं डिझाईन आपल्याला वाटतं की चला हे सोपंच आहे, पण तसं नसतं. प्रत्येक डिझाईनची एक वेगळं वेगळं हे राहतं, बरोबर. हा दोरा बघा पुंगळीच्या असा इकडनं आला पाहिजे. हे पण एक बारीक गोष्ट आहे की पुंगळीच्या बरोबर दोरा तिकडच्या साईडला पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण जर समजा दोरा आता असा घेतलाय तर आपली ही पुंगळी मग परत खाली जाणार. त्यामुळे हा दोरा जो आहे ना आपला, हा जो दोरा आहे हा येणारा, तर हा आपला बरोबर पुंगळीच्या असा इकडनं आला पाहिजे. म्हणजे ही पुंगळी अशी वर येते. मग परत आपण काय करणार, हे बघा दुसरी पुंगळी घेणार आपल्या हे. तर बघा आता इथे आपण पुंगळी टाकली, इथे आपण सुई टाकली, बरोबर आपल्याला धागा आणि हा असा घ्यायचा. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, परत इथे दुसरी पुंगळी टाकायची. पुंगळी टाकल्यानंतर पुंगळी पूर्ण अशी करायची आडवी. आता हे असं आडवं घ्यायचं, सुई टाकायची, या पद्धतीनेच आता ही पूर्ण डिझाईन आपण तयार करून घ्यायची आहे.
तर बघा इथे आहे ना आपली आता ही डिझाईन बघा कंप्लीट झालेली आहे आणि इथे आहे ना ह्याची पूर्ण डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि शेवट जे आहे ना इथे तर आपण इथे एक पुंगळी परत बघा सुईमध्ये टाकून घेणार आहे आणि इथे आहे ना आपल्याला परत तसंच करायचं आहे। तर एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण ही डिझाईन करतो ना तर त्यावेळेस आहे ना ही सुई आहे ना आपली पुंगळीच्या इकडच्या साईडनी असली पाहिजे या। आणि हे बघा इथे आता आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे। हे बघा आता आपण याला काय करणार आहे शेवटी लगेच आपण याला इकडनं असं टाकणार आहे। इथे आपण टाकलं ना की आता आपण याला परत हे बघा इथे टाकल्यानंतर याला इथे असं वर काढून घेणार दोरा आणि आता याच्यामध्ये आपण हे बघा परत दुसरी पुंगळी टाकणार। पुंगळी टाकली की इथे आपल्याला परत सुई टाकायची आत आणि या सुईला आपण हे बघा थोडंसं मोठं करून दाखवते व्हिडिओ। हे बघा आता ही आहे ना तर आपल्याला पुंगळीचं एक मेजरमेंट घ्यायचं आणि हे पुंगळीच्या बरोबर अलीकडनं सुई अशी आपल्याला वर काढायची आहे या पद्धतीत। मग परत आपण काय करणार याच्यामध्ये पुंगळी टाकणार। पुंगळी टाकली की इथे आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं बरोबर आणि इथे आपण सुई आतमध्ये टाकायची आणि बरोबर इथे आहे ना आता आपल्याला मेजरमेंट असं व्यवस्थित घ्यायचं पुंगळीचं आणि हे बघा इथे अशा पद्धतीने आपण डिझाईन करणार। मग आता इथे परत आपण पुंगळी टाकणार। असंच आपल्याला जसं आपण हा राऊंड केला तसंच आपल्याला हा राऊंड करायचा आहे। तर हे बघा आणि जर तुम्ही चॅनलवर कोणी नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला आता बघा असा डिले होणार नाही। गौरी गणपतीच्या कारणाने आपले व्हिडिओ येत नव्हते कारण भरपूर असे कामं पण होते आणि आता आपले लाईव्ह व्हिडिओ पण राहतील हप्त्यातनं एकदा दोनदा राहत जातील। त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पण क्लासेस आपण घेत असतो त्याच्यामध्ये बघा ज्वेलरीचे फॅब्रिक पेंटिंगचे जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन पटकन मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत त्यांचे ॲडमिशन आपण म्हणजे फिक्स करून घेऊया। आता बघा इथे आपण काय करणार आहे सुई खाली टाकणार आहे आता कारण आपला इथे धागा संपत आलेला आहे आणि इथे आपण सुई खाली घेतली हे बघा की खाली आपण इथे याला गाठ मारून घेणार आहे खालच्या खालीच बरोबर। हे बघा खाली इथे आहे ना आपण गाठ मारून घेणार आहे तर बरोबर इथे आपण थोडीशी सुई बघा मी वर काढलेली आहे जर तुम्हाला इथे दिसत असेल तर हे बघा म्हणजे काय आहे डिझाईन नाही ना आपली व्यवस्थित पण यायला पाहिजे ना। आणि हे बघा याच्यातून आपण सुई खाली आतमध्ये टाकलेली आहे पुंगळीतूनच त्या लास्टवाल्या आणि खाली ना मी धागा हातात पकडलेला आहे तर हे बघा खाली गाठ मारून घेतलेली आहे। आता मी सुईतला धागा आहे ना कट करून घेते। आता बघा आपण याच्यात दुसरा धागा होऊया करून घ्यायचा। तर बघा आपण आता धागा आहे ना परत सुईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे बघा तर बघा इथे आहे ना आता परत सुई आतमध्ये टाकायची। इथे सुई आतमध्ये टाकली की हे बघा हे बघा याच्यामध्ये आता आपल्याला इथून सुईवर काढायची
इथून सुई वर काढली ना, सुरुवात आपण इथून करायची. इथून सुई वर काढली की इथे आपल्याला परत पुंगळी टाकायची आणि पुंगळी टाकली की पुंगळीच्या मेजरमेंटनुसार हे बघा, पुंगळीच्या मेजरमेंटनुसार आपल्याला इथे हे बघा धागा घ्यायचा. म्हणजे आपली जशी पुंगळी असते ना त्या मेजरमेंटनुसार आपल्याला इथे धागा घ्यावा लागतो. खालचा धागा वर नाही येऊ द्यायचा. हे बघा, आता इथे परत आपल्याला पुंगळी टाकायची आणि पुंगळ्या आहेत ना शक्यतो सारख्या घ्यायच्या बघा, म्हणजे डिझाईनला आहे ना व्यवस्थित लुक येतं. इथे आहे ना थोडासा व्हिडिओ आपण फास्ट घेतलेला आहे. हे बघा, ही पुंगळी आहे ना, तर बरोबर या पुंगळीच्या मेजरमेंटनुसार आपण धागा घ्यायचा. आता ही जी डिझाईन आहे ना ही पूर्ण आपण आता अशीच करून घ्यायची. पण एक लक्षात ठेवायचं की पुंगळी बरोबर आपली इकडनं अशी असली पाहिजे, हा इकडनं आपला धागा असला पाहिजे, तर मग ही डिझाईन व्यवस्थित येते. बघा, हे बघा आहे ना, इथे नाही ना, जेवढी आपल्याला सोपी वाटते ना तेवढी नाही, डिझाईन किचकटच आहे. तर बघा, इथे आपण ज्यावेळेस आता ही पुंगळी टाकतो ना, तर पुंगळी टाकल्यानंतर पुंगळी पहिले आतमध्ये इथे शेवटपर्यंत ठेवायची. पुंगळीचं व्यवस्थित असं मेजरमेंट घ्यायचं आणि पुंगळीचं असं व्यवस्थित मेजरमेंट घेतलं ना, हे बघा व्यवस्थित इथे मेजरमेंट घेतलं की हा धागा आपल्याला हे बघा इथे टाकायचं. इथे टाकलं ना की आता बघा आपल्याला हे जे आहे ना आपली पुंगळी, बरोबर आपल्याला या पुंगळीच्या अशी इकडनं सुई घ्यायची. इकडनं सुई घेतली पुंगळीच्या की बरोबर सुई आपल्याला अशी वर काढून घ्यायची. हे बघा अशी, म्हणजे मग इथे आहे ना बरोबर आपल्या पुंगळीच्या मेजरमेंटनुसार डिझाईन तयार होते. परत त्याच्यानंतर आपण इथे दुसरी पुंगळी घ्यायची. दुसरी पुंगळी घेतली की हे बघा इथे आपण अशी ठेवली की बरोबर सुई खाली असं घ्यायचं. मग त्याच्यानंतर परत पुंगळी घ्यायची. पुंगळी घेतल्यानंतर पुंगळी पूर्ण खालपर्यंत न्यायची. हे असं होतं, तर त्यामुळे या दोऱ्याला आहे ना आपल्याला व्यवस्थित असं इकडे ताणायचं. इकडे घेतल्यानंतर याच्यामध्ये परत लगेच पुंगळी टाकायची. नाही तर मग काय होतं, एक जरी पुंगळी आपली फिसकली ना तर पूर्ण डिझाईनमधल्या पुंगळ्या खाली खाली येतात आणि डिझाईनला असा तटस्थपणा येत नाही बघा. तर काय करायचं, हे जे आहे ना ही पुंगळी आपली अशी इकडनं इकडे आली पाहिजे. म्हणजे पुंगळीच्या इकडनं डिझाईन घ्यायची आहे आपल्याला, सॉरी दोरा घ्यायचा आहे. तर पुंगळी आहे ना आपली, हे बघा हे बघा परत इथे आपल्याला
हे बघा, इथे आहे ना आपण हे बघा, परत इथे आपण पुंगळी टाकली, पुंगळीचं मेजरमेंट घेतलंय, बरोबर आहे, पुंगळीचं मेजरमेंट घेतलंय, परत इथे सुई खाली टाकली, सुई खाली टाकली की बरोबर पुंगळीच्या इथे बाजूलाच आपण हे बघा, ही पुंगळी आहे ना आपली, तर बरोबर याच्या बाजूलाच आपल्याला सुई टाकायची आहे, हे बघा अशी, आणि ही सुई वर काढून घ्यायची आहे अशी. आता ही सुई वर काढली की हे बघा, ही डिझाईन अशा पद्धतीने आपली तयार होते. आता इथे आपला लगेच आपली इथे दुसरी पुंगळी टाकायची, दुसरी पुंगळी टाकली की आपण इथे याला आता हे बघा सुई आत टाकली की आपण याला आता इथे बरोबर पुंगळीचं मेजरमेंट पण घ्यायचं, म्हणजे कसं गोल आपली डिझाईन झाली पाहिजे. आणि आपण आता ही सुई आहे ना बरोबर असं हे बघा अशी टाकली की आपल्याला ही पुंगळी आहे ना आपली स्ट्रेट असली पाहिजे, म्हणजे हे बघा आता हे बघा, ही आपली अर्धी डिझाईन झाली, इकडची झाली, बरोबर आहे. आता आपण याला काय करणार आहे, लगेच इकडे घेतलंय, बरोबर आहे, इकडे घेतलंय, हे बघा आहे ना. त्याच्यानंतर आता बघा डिझाईन आपण ज्यावेळेस इकडे धागा घेतलाय त्यावेळेस डिझाईनला व्यवस्थित असं एक लुक आलेला आहे, गोल राऊंड इकडचा. आता आपण याला पण इथे पण तसंच करणार आहे, हा राऊंड पण आपल्याला तसाच करायचा आहे. तर आता आपला इथे जे आहे ना हे बघा, परत इथनं आपण सुई वर काढणार, हे बघा घेतली वर. आता आपण इथे काय करणार, परत पुंगळीचं म्हणजे जे आपलं पुंगळी आहे ती टाकणार, बरोबर ती इथे घेणार, पुंगळी आपल्याला अशी आडवी घ्यायची, हे बघा. आता आपण इथे जे आपलं आलेलं आहे, आता आपण इथनं परत सुई खाली टाकणार, बरोबर आहे, हे बघा इथे आता आपलं फिट्ट बसलंय. आणि आता आपण इथून आहे ना सुई सुईवर काढणार, सुईवर काढली की इथे आपण आता पुंगळी टाकून घेणार, हे बघा. आता आपण इथे सुरुवात केलेली आहे, तर असाच राऊंड हा आपण पूर्ण करून घेऊया. दिसलं पाहिजे, हे बघा इथे आहे ना इथे आहे ना हा धागा असा पकडून ठेवायचा, हे बघा पुंगळी घ्यायची अशी सुईमध्ये पुंगळी घेतली की पुंगळीला आपण असं खाली पकडायचं, खाली पकडलं की बरोबर इथे सुई खाली टाकायची आणि हा धागा आहे ना आडवा हातातला असा पकडून ठेवायचा. आणि मग बरोबर या पुंगळीच्या बरोबर इथे बघा सुई अशी वर काढून घ्यायची.
म्हणजे काय हो, आणि इकडनं असलं पाहिजे तेव्हा ही पुंगळी आहे ना इथे व्यवस्थित बसते. मग बघा परत आपण इथे पुंगळी टाकणार आहे. हे बघा, आता इथे परत आपण पुंगळी टाकली की या पुंगळीला आपण असं खाली करून घ्यायचं. हे बघा, पुंगळीला बरोबर असं खाली करायचं. इथे इथे केल्यानंतर बरोबर सुई खाली टाकायची. सुई खाली टाकली की बरोबर हे बघा इथे आहे ना, आपण बरोबर या पुंगळीच्या जवळ सुई काढायची. जवळ सुई काढली की बरोबर एक लक्षात ठेवायचं की पुंगळीच्या इकडनं आपण सुई काढली पाहिजे. मग त्यानंतर लगेच आपण परत एक पुंगळी घ्यायची आणि परत धागा असा ओढायचा. जर आपण धागा लूज ठेवला ना तर मग आपली डिझाईन मध्ये पुंगळ्या सर्व खाली येऊन जातात दोऱ्यांमध्ये, आणि जसा फिनिशिंग पाहिजे ना तशी फिनिशिंग येत नाही बघा. तर आता ही पुंगळी आहे ना बरोबर अशी करायची, आणि याला आहे ना पुंगळीच्या इकडनं इथे आपली आता ही डिझाईन आहे ना इथे कंप्लीट झालेली आहे. तर इथे आपण काय करणार आहे, सुई जी आहे ना, हे बघा सुई काय करणार आहे अशी, तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते म्हणूनच. हे बघा सुई खाली टाकून द्यायची. इथे सुई खाली टाकली ना की याला काय करायचं, खाली असं ओढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, याला ही डिझाईन आहे ना अशी फिट्ट बसते. आणि ही डिझाईन तुम्ही प्लेन कलरच्या ब्लाऊजवर, प्लेन कलरच्या ड्रेसवर एकदम साईडला जरी केली काठानी तर खूप सुंदर दिसते. डिझाईन जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आता बघा व्हिडिओ रेग्युलर येत जातील, तर त्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत. धन्यवाद.